आज आपण पाहणार आहोत पोटदुखी आणि गॅसवर रामबाण उपाय काय. तर चला बघूयात हा उपाय काय आहे. इथे मी 1 कप बडीशोप घेणार आहे आणि ही बडीशोप सगळ्यांच्या किचनमध्ये अवेलेबल असते आणि ही जी रेसिपी आहे ती इतकी सोपी आणि सिंपल आहे की सगळ्यांच्या किचनमध्ये हे 2 साहित्य अवेलेबल असतात. आणि याच कपाने मी आता अर्धा कप ओवा घेणार आहे. तुम्ही कोणतं पण माप घेऊ शकता. तुमच्या घरामध्ये जर वाटी वगैरे काही जरी असेल ना, तर त्यांनी 1 कप तुम्ही बडीशोप घेतली असेल किंवा 1 वाटी बडीशोप घेतली असेल, त्याच्या अर्धं तुम्ही ओवा घ्यायचा आहे आणि हे ओवा आणि बडीशोप दोन्ही आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर आता आपण पहिला बडीशोप भाजून घेऊयात आणि ही बडीशोप आपल्याला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे आणि गॅस हा नेहमी कमी ठेवायचा आहे, कारण जर तुम्ही गॅस फास्ट केला तर ही बडीशोप जास्त करपली जाईल आणि त्याचा स्मेल येईल, ते टेस्टी लागणार नाही आहे. जे आपण बनवणार आहे पेस्ट ती टेस्टी लागणार नाही आहे. तर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला तो लगेच व्हिडिओ पाहता येईल. तर बघू शकता आता आपली जी बडीशोप आहे त्याला लाल कलर आलेला आहे. तर आता आपण हे काढून घेऊयात. हे जी रेसिपी आहे ती अगदी सिंपल आहे आणि ही 5 मिनिटात होणार आहे. तर आता आपण याचप्रमाणे जो ओवा होता आपला, तो ओवा आपल्याला पॅनवरती टाकून भाजून घ्यायचा आहे आणि या ओव्याला पण लाल कलर येईपर्यंत आपल्याला लो फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे. हे रेसिपी सगळ्यांसाठी खूप उपयोगी आहे, कारण आजकालची जीवनशैली किंवा लाईफस्टाईल सगळ्यांची बदललेली आहे. धावपळ किंवा आपल्या घरामध्ये आजी आजोबा असतात, आईवडील असतात आणि अशा बऱ्याच लोकांना पोटदुखी आणि गॅसचे असे बरेच प्रॉब्लेम असतात आणि हे सगळे प्रॉब्लेम दूर करण्यासाठी आपण इथे एक पावडर बनवणार आहोत. आणि तुम्ही बघू शकता आपला ओवा आता इथं चांगला भाजला गेलेला आहे, थोडा लाल कलर आलेला आहे त्याला. आता तो आपण डिशमध्ये काढून घेऊयात आणि आपला हा ओवा आणि जी बडीशोप होती भाजून घेतलं होतं दोन्ही, ते दोन्ही आपल्याला 10 मिनिटासाठी थंड करून घ्यायचं आहे. पूर्ण थंड झाल्यानंतर आपण त्याला मिक्सरमधून काढून घेणार आहेत. इथे मी आता बडीशोप टाकून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि आता जो ओवा होता तो पण ओवा आपला थंड झालेला आहे, तो ओवा टाकायचा आहे आणि आपल्याला 2 ते 3 आपल्याला विलायची टाकायची, जेणे की आपली जी पेस्ट होणार आहे ती एकदम छान होईल. आता आपण यामध्ये मेन इन्ग्रेडियंट टाकणार आहोत, ते म्हणजे सेंधव नमक, याला रॉक साल्टसुद्धा म्हणतात. तर हे मीठ आपण का टाकतोय, तर याच्यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम किंवा लोह भरपूर प्रमाणात असतो. आणि आता हे पूर्ण आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे, एकदम बारीक करायचं आहे. तर बघू शकता तर आपलं जास्त बारीक झालेलं नाही आहे. तर आपण परत याला हलवून मिक्सरमधून काढून घेणार आहोत 1-2 मिनटं, म्हणजे चांगली बारीक पेस्ट होईल. आता बघू शकता आपली ही बारीक पेस्ट पूर्ण झालेली आहे. याला आता आपण काढून घेऊयात. या पावडरने तुमची जी पचनशक्ती आहे ती एकदम चांगली राहील आणि ही पेस्ट रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी खूप गुणकारी ठरणार आहे. आणि तुम्ही केमिकल्सच्या गोळ्या खाता किंवा इनो वगैरे पिता, ते प्यायची काहीच गरज नाही आहे. आणि ही पावडर तुम्हाला प्रत्येक वेळी जेवल्यानंतर अर्धा चमचा खायची आहे, जेणे की तुमचं जे गॅसचा प्रॉब्लेम आहे किंवा पोटदुखीचा प्रॉब्लेम आहे तो कसलाच होणार नाही आहे. आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि ही जी पावडर आहे तुम्ही 1 महिन्यासाठी बॉटलमध्ये स्टोअर करून ठेवू शकता, त्याला काही होणार नाही आहे. आणि ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटत अशाच पुढच्या रेसिपीमध्ये.